10वीत 100% मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूरमधले। राज्यात एकूण 187 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, त्यांच्यापैकी तब्बल 123 विद्यार्थी लातूरमधले। अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली। बी बियाणं, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी पैसे हवे म्हणून शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीवर भर। कोल्हापूरची पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात। पंचगंगेला जलपर्णीनं व्यापलं, जलचरही धोक्यात। नदीकाठच्या गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर। वर्ध्याच्या नंदोरी परिसराला वादळाचा तडाखा, विजेच्या तारा, खांब कोसळल्याने मोठं नुकसान। घरांवरील पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये तापमानाचा पारा 47 अंशाच्या पार। चंद्रपूरचं तापमान 44.8 तर ब्रह्मपुरीत 47.1 अंश तापमानाची नोंद। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे 1754 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका। मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात नदी तलावातील पाणीसाठ्यात घट, दवंडीच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाणी जपून वापरण्याचं ग्रामपंचायतीचं आवाहन।